नर्मदा मैया ही मागची वाट आणि हे डोंगर ही समोरची चाललेली वाट, तो डोंगर मधून जायचे आम्हाला. ही शुलपाणीची झाडी आणि शुलपाणीचं जंगल झाडी असं म्हणतात. कमीत कमी 8-10 दिवस लागतात हे क्रॉस व्हायला. मोलगी म्हणून महाराष्ट्रातलं गाव आहे. ते मोलगीच्या नंतर पण आहे शुलपाणीची झाडी. हे असे बाण असतात इकडे दाखवलेले, जेणेकरून एकटा मनुष्य जरी आला तरी त्याला तो वाट चुकणार नाही आणि प्रॉब्लेम येणार नाही. गुजरातला राज्य लागलं की गोरा कॉलनी आहे. तिथे शुलपाणेश्वर महादेवाचं मंदिर नवीन तयार केले. असा उतार आहे. चला, येत आहेत चला. असा खडतर मार्ग आहे. आनंद येतो, सावधानता येते, जागरूकता येते, होशपूर्ण चालणं होतं आणि त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद येतो या परिक्रमेमध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. चला तुम्ही इकडून आले, अजून तुम्हाला रस्ता मोकळा केला. नर्मदे हर, नर्मदे हर. इथे सडक बनवलेली होती, पण पावसामुळे ती टिकतच नाही. सगळं असं होतं. परत धो पाणी वाहून फक्त दगड राहतात आणि माती जाते. अजून डीप जायचे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.